बाळ जन्माला घालायचा विचार करताय तर या टिप्स नक्की फॉलो करा। शेवटची टिप खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या पेजला लगेचच फॉलो करा। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला फर्टिलिटी डेज मध्ये रिलेशन ठेवायचे आहे। रोज ठेवायची गरज नाही, एक दिवसाआड रिलेशन ठेवू शकतात, त्यामुळे तुमचा स्ट्रेस पण कमी होतो। स्ट्रेस हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला स्ट्रेस आला तर तुमच्या केसमध्ये तुमचे खालचे मसल्स टाईट होतात आणि पार्टनरला सुद्धा इजॅक्युलेशन मध्ये प्रॉब्लेम येतो। त्यामुळे स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही। स्पर्म्स बॉडीमध्ये 72 तास जिवंत असतात आणि ओव्हम म्हणजे अंड 24 तास जिवंत असतात, त्यामुळे रोज संबंध ठेवण्याची गरज नाही, दिवसाआड ठेवले तरी चालतात। संबंध ठेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटं झोपून राहायचं आहे आणि कमरेखाली उशी ठेवायची आहे, त्यामुळे स्त्राव लगेच बाहेर येत नाही। जरी थोडा स्त्राव बाहेर आला तरी टेन्शन घ्यायचं गरज नाही, त्या स्त्रावामध्ये लाखो स्पर्म्स असतात आणि ते सहजच वरती जाऊन एगला फर्टिलाइज करू शकतात। त्यानंतर उठून युरिनला जायचं आहे आणि खालील हायजीनची काळजी घ्यायची आहे।